नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपला पी-आय-बीच्या ज्या न्यूज असतील त्या ऑगस्ट महिन्याच्या असतील. तर या ऑगस्ट महिन्याच्या जेवढे काही आपल्या करंट अफेअर्स असतील ॲग्रीकल्चर रिलेटेड, तर ते ॲग्रीकल्चर रिलेटेड आपण करंट अफेअर जे असेल ते कव्हर करणार आहोत. तर याच्यामध्ये पहिल्यांदा थोडंसं टेस्ट सीरीजबद्दल. तर टेस्ट सीरीज आपण लॉन्च केलेलं आहे. त्याच्यामध्ये जवळपास एक तुमच्या 8 ते 9 टेस्ट पण टाकलेल्या आहेत. 2 दिवसात पूर्णपणे टेस्ट जे असतील ते 20च्या 20 टेस्ट त्याच्यामध्ये इन्क्लूड केल्या जातील. दुसरं असं की याच्यामध्ये मेन जे असतील ज्या करंट अफेअरच्या ज्या टेस्ट असतील त्या वेगळ्या इन्क्लूड केल्या जातील. म्हणजे ज्या 14-15 टेस्ट ज्या असतील त्या टेस्ट तुमच्या ॲक्चुअल एक्झाम पॅटर्नवरती आणि करंट अफेअरच्या तुमच्या ज्या टेस्ट असतील 3 ते 4 करंट अफेअरच्या टेस्ट ह्या आपण त्याच्यामध्येच इन्क्लूड करणार आहोत. तर याची जी फी आहे ती ₹500 आहे. 500 प्लस जीएसटी. टोटल 20 टेस्ट असतील, फुल लेंथ टेस्ट असतील. एक्झाम बद्दलचे जे क्वेश्चन्स असतील, एक्झाम रिलेटेड क्वेश्चन्स हे सगळे तुम्हाला त्याच्यामध्ये पाहायला भेटतील. विथ करंट अफेअर्स, मेजर आणि मायनर असे सगळे सब्जेक्ट त्याच्यामध्ये कव्हर केलेले असतील तर हे जर खरेदी करायचं असेल तुम्हाला तर तुम्ही संकल्प ॲग्रीकल्चरचं जे ॲप आहे ते म्हणजेच तुमचं संकल्प 247 या ॲपवरती जाऊन तुम्ही डायरेक्टली टेस्ट सिरीज परचेस करू शकता. ठीक. तर आपण करूया पहिल्यांदा न्यूजला सुरुवात. ते म्हणजे फार्मर रजिस्टर ऑन ई नाम प्लॅटफॉर्म आता तुम्ही जर पाहिलं असेल की भारतामध्ये जे ॲग्रीकल्चर जे सेक्टर आहे याच्यामध्ये एज्युकेशन हे खूप कमी प्रमाणात आपल्याला दिसतं पण सरकार जे असेल ते हळूहळू डिजिटल प्लॅटफॉर्म जे असतील ते प्लॅटफॉर्म आणायचा प्रयत्न करते. जसं की आपण पाहिलं असेल की आपल्याला पण त्यांनी फोन पे असेल, त्याच्यानंतर गुगल पे असेल, अशा वेगवेगळ्या डिजिटल प्लॅटफॉर्मची आपल्याला सवय लागली. आज गावातले माणसं सुद्धा त्याच्यावरती काम करायला लागले. तशाच प्रकारे ॲग्रीकल्चरमध्ये त्यांचं जे काही प्रोडक्ट असेल ते प्रोडक्ट ऑल ओव्हर इंडिया विकावं, वेगवेगळ्या मंडीमध्ये ते जावं, पर्टिक्युलर एखाद्या मंडीपुरतंच ते मर्यादित न राहावं याच्यासाठी सरकारने जेवढ्या काही मंडी असतील त्या मंडीयांना जोडण्याचं काम हे इनाम प्लॅटफॉर्मद्वारे ते करणार आहेत बरोबर. तर इनाम जी काही योजना असेल ज्याला आपण इलेक्ट्रॉनिक नॅशनल ॲग्रीकल्चर मार्केट म्हणतो म्हणजे जेवढे काही आपले बाजार समित्या आपण ज्याला म्हणतो त्या बाजार समित्या सगळ्याची सगळ्या म्हणजे ज्या मंडी असतील त्या सगळ्या एका प्लॅटफॉर्मवरती आणायच्या आणि त्याच्यानंतर शेतकरी तिथं फक्त काय करल, त्यांच्या मालाचे जे फोटो असेल ते टाकल, त्याचे डिस्क्रिप्शन मध्ये सगळ्या व्यवस्थितपणे त्याच्यामध्ये काय काय आहे काय काय नाही ते सगळा भाव तिथं दिला जाईल आणि त्याच्यानंतर ते जगातले देशातले जेवढे काही ट्रेडर्स असतील त्या ट्रेडर्सला तिथं दिसल, त्यांना पटल्यानंतर ते माल तिथं खरेदी करू शकतात म्हणजेच एका क्लिकवरती काम होऊ शकतं. तर अशी ही इनाम प्लॅटफॉर्म जे असेल ते असेल तर हा लॉन्च कधी झाला तर हा लॉन्च झालाय 2016 मध्ये. हा लॉन्च कधी झालाय 2016 मध्ये झाला. प्रश्न विचारला जाईल मग याच्यावरती फार्मर्सचे जे रजिस्ट्रेशन असेल ते किती झाले, कोण टॉपला आहे, कोणतं स्टेट टॉपला आहे, त्या गोष्टी आपल्याला याच्यामधून पाहिजेत. ही त्याच्यासाठी ही पहिली न्यूज आहे तर याच्यामध्ये नेमके इनाम जे प्लॅटफॉर्म असेल हा प्लॅटफॉर्म आणला कशासाठी, याचा उद्देश काय होता, एम काय होतं. तर पहिला उद्देश सगळ्यात महत्वाचा तो म्हणजेच काय, जेवढ्या काही स्टेट्समध्ये ॲग्रीकल्चर कमोडिटी विकण्यासाठी ज्या मंडीज असतील त्या मंडीज एका प्लॅटफॉर्मवरती किंवा ऑनलाईन ट्रेडिंग त्यांच्यामध्ये झाली पाहिजे. हा सगळ्यात महत्वाचा उद्देश या इनाम प्लॅटफॉर्मचा होता दुसरं असं की आपण जर 30/6/2025 म्हणजे ऑगस्टची न्यूज आहे तर जून पर्यंत जर आपण पाहिलं तर इथं मंडीत जे असतील ते जवळपास 1522 देशभरातल्या जेवढ्या काही बाजार समित्या आपण ज्याला म्हणतो किंवा मंडीज आपण ज्याला म्हणतो, देशभरातल्या जेवढ्या काही असतील त्याच्यापैकी 1522 1522 मंडीजनी या इनाम प्लॅटफॉर्मवरती काय केलं, रजिस्ट्रेशन केलेलं आहे. हे कितपर्यंत 30/6/2025 पर्यंतचा आकडा आहे. ज्यावेळेस समजा नोव्हेंबरमध्ये पेपर आहे, नोव्हेंबरच्या एक 5-6 दिवस 9 नोव्हेंबरला 5-6 दिवस अलीकडं मी त्याचा एक तुम्हाला डायरेक्टली फायनल आकडा त्यावेळेस देईल. पण ही ऑगस्टची न्यूज आहे म्हणून मी इथं दिलेलं आहे 1522 30/6/2025 पर्यंत 1522 हे तिथं आकडा आहे ज्या मंडीज इनामवरती आलेले आहेत दुसरं असे किती ट्रेडर्स आहे तर ट्रेडर्स आहेत 2,67,719 2,67,719 जे ट्रेडर्स असतील म्हणजे जे काही व्यापारी लोक असतील त्यांनी याच्यावरती रजिस्ट्रेशन केलेलं आहे. एफपीओ, कारण जे एफपीओ ची स्कीम पुढे येईल आपल्याला 10,000 एफपीओ तयार करण्याचं ठरवलेलं आहे सरकारने. मग ते जे एफपीओ असेल ते सुद्धा इनाम प्लॅटफॉर्मवरती आणलेले आहेत.
तर ते जे 10,000 पैकी जे पहा जवळपास 4,500 4,518 FPO जे असतील पहा ते FPO ह्या इनाम प्लॅटफॉर्मवरती रजिस्ट्रेशन झालेलं आहे. कमिशन एजंट जे असतील ज्याला आपण मराठीत दलाल म्हणतो पहा 1,16,042 एवढे कमिशन एजंट जे असतील पहा ते त्याच्यामध्ये रजिस्टर झालेले आहेत. त्याच्यानंतर फार्मर्स हा आकडा महत्वाचा असेल ते म्हणजेच तुमचा 1,79,41,613 लोक फार्मर जे असतील पहा ते तिथं रजिस्ट्रेशन झालेलं आहे. आता याच्यामध्ये महत्वाचं जे असेल ते इथं असेल पहा जे प्रश्न विचारण्यासारखे पहा जेवढे काही टोटल जे काही स्टेट्स असतील युनियन टेरिटरीज असतील पहा याच्यामध्ये टोटल नंबर ऑफ फार्मर्स रजिस्ट्रेशन किती झालेलं आहे तर 30/6/2025 पर्यंत 1,79,41,613 फार्मर्सनी याच्यावरती रजिस्ट्रेशन केलेलं आहे. याच्यात सगळ्यात जास्त रजिस्ट्रेशन कोणत्या स्टेट मधील फार्मर्सनी केलंय तर त्याचं उत्तर असेल उत्तर प्रदेश. आता मी तुम्हाला अगोदर सांगितलंय की ही जी न्यूज आहे ही 30/6 पर्यंत आहे कारण आपण पाहतोय ऑगस्ट मधलं करंट अफेअर्स पहा याच्यातून जे प्रश्न विचारण्यासारखे आहेत पहिला प्रश्न इथं विचारला जाईल इनाम 2016 ला लॉन्च झाली याच्यावर प्रश्न विचारलाय त्याच्यानंतर इथं विचारला जाईल परंतु हे अपडेट होऊ शकतं भविष्यात कारण 2 महिने आता जूनच्या नंतर जुलै ऑगस्ट ते सप्टेंबर आहे आणि ऑक्टोबर 3 महिन्यात रजिस्ट्रेशनची संख्या वाढू शकते पण इथं आकडा बदलणं थोडंसं मुश्किल राहील कारण इथं प्रॉब्लेम असा डायरेक्ट गॅप जो असेल पहा तर तो गॅप खूप मोठा आहे पहा त्याच्यामुळे उत्तर प्रदेश हे टॉपलाच असेल 9 नोव्हेंबर पर्यंत. म्हणून इथं हा महत्वाचा असेल की असं कोणतं स्टेट आहे की जे इनामवरती रजिस्ट्रेशन सगळ्यात जास्त फार्मरचं करून घेतलेलं आहे किंवा त्यांच्या स्टेटमध्ये आहेत तर त्याचं उत्तर असेल उत्तर प्रदेश. त्याच्यानंतरचं स्टेट आहे मध्य प्रदेश त्याच्यानंतर हरियाणा आणि त्याच्यानंतर तेलंगणा असे हे पहिले 4 रँक तुम्हाला लक्षात ठेवायचे. हे बदलणं थोडंसं मुश्किल असेल याचं कारण गॅप खूप मोठा आहे पहा गॅप खूप मोठा आहे त्याच्यामुळे 2-3 महिन्यात लगेच तुमचे लाखाने तिथं फार्मर्स इथं रजिस्ट्रेशन होऊ शकत नाही म्हणून हा आकडा चेंज होणं थोडंसं मुश्किल आहे पहा. तर याच्यामध्ये पहिल्या न्यूज मध्ये ते म्हणजेच लक्षात ठेवताल इनाम कधी लॉन्च झाली त्याच्यानंतर लक्षात ठेवताल 1522 मंडीज आणि त्याच्यानंतर लक्षात ठेवताल यांचे रँक्स तर उत्तर प्रदेश 1 नंबर 2 नंबर मध्य प्रदेश 3 नंबर हरियाणा आणि 4 नंबर तुमचं तेलंगणा असेल पहा. ठीक पुढे गेल्यानंतर ऍग्रिकल्चर मध्ये स्पेस टेक्नॉलॉजीचा उपयोग बऱ्यापैकी आता करायला आपण लागलेलो आहे पहा. याच्यातले महत्वाचे पॉइंट्स जे असतील ते म्हणजे फसल प्रोजेक्ट हा सुद्धा एक पार्ट आहे ज्याचा आपण स्पेस टेक्नॉलॉजीचा उपयोग करून आपल्या ऍग्रिकल्चरसाठी आपण फायदा करून घेतोय. आता फसल प्रोजेक्ट जो असेल पहिला याचा लॉंग फॉर्म तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. लॉंग फॉर्म काय आहे तर फोरकास्टिंग ऍग्रिकल्चर आउटपुट युझिंग स्पेस ऍग्रोमेट्रोलॉजी अँड लँड बेस्ड ऑब्झर्वेशन. तर हे लक्षात ठेवायचं फोरकास्टिंग ऍग्रिकल्चर आउटपुट युझिंग स्पेस ऍग्रोमेट्रोलॉजी अँड लँड बेस्ड ऑब्झर्वेशन. तर हे तुम्हाला लॉंग फॉर्म तिथं लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे पुढं फसल प्रोजेक्ट नेमके काय काम करतो फसल प्रोजेक्ट जो असेल ते नेमकी त्याचं काम काय आहे तर याच्यामध्ये काम हे आहे क्रॉपचं प्रोडक्शन जे आहे ना क्रॉपचं प्रोडक्शन याची फोरकास्टिंग केलं जातं. फोरकास्टिंग म्हणजे काय अंदाज दिला जातो की एवढं प्रोडक्शन आपल्या इथं होणार आहे ते पण मेजर क्रॉप्सचं दिलं जातं. फसल प्रोजेक्ट जो आहे तो तुम्हाला क्रॉपचं प्रोडक्शन किती होणार समजा भारतामध्ये व्हीटचं प्रोडक्शन किती होणार आहे व्हीट हा किती जागेवरती लावला गेलेला आहे आणि त्याच्यातून आपल्याला किती प्रोडक्शन भेटणार आहे हे जे सांगणारा जे काय आहे तो प्रोजेक्ट म्हणजे फसल प्रोजेक्ट आहेत पहा. मेनली याच्यातले जवळपास जे मेजर क्रॉप्स असतील ते तिथं कव्हर केलेले राईस असेल व्हीट असेल तूर असेल रेपसीड मास्टर्ड असेल त्याच्यानंतर रबी जवार असेल कॉटन असेल ज्यूट असेल सोरगम शुगर केन असेल सोयाबीन असेल लेंटिल आणि ग्राम असतील. हे जे मेजर क्रॉप्स असतील यांचं प्रोडक्शन भारतामध्ये किंवा एखाद्या पर्टिक्युलर स्टेटमध्ये किती होणार आहे याची फोरकास्टिंग म्हणजे एक अंदाज देणं हे काम आहे फसल प्रोजेक्टचं पहा. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा प्रश्न असेल ते म्हणजे त्याच्या लॉंग फॉर्म वरती महत्वाचा प्रश्न असू शकतो. ठीक पुढं कृषी डिसिजन सपोर्ट सिस्टीम ही सुद्धा स्पेसचा उपयोग करूनच आहे. हे एक जिओ स्पेशल प्लॅटफॉर्म आहे पहा क्लाउड बेस पहा जे ढगाचा अंदाज घेऊन आपल्याला अंदाज देत असते हवामानाचा याच्यासाठी ही सिस्टीम डेव्हलप केलेली आहे कृषी डिसिजन सपोर्ट सिस्टीम पहा. तर ही जी सिस्टीम असेल ही नेमकी काय करते की तुम्हाला वेगवेगळा डाटा
जो असेल ते प्रोव्हाइड करण्याचं काम करते. कशाबद्दलचा डाटा? वेदर बद्दलचा डाटा, की पुढं वेदर कसं असणार आहे. त्याच्यानंतर सॅटेलाइट इमेज तुम्हाला पाठवले जातात की या ठिकाणी हे पाऊस जास्त होऊ शकतो. त्याच्यानंतर वारा जास्त असू शकतो. सॉइलचे लेयर्स कशा प्रकारचे आहे, वॉटर रिलेटेड डाटा, कोणत्या ठिकाणी वॉटर कमी आहे, कमी जास्त आहे, या सगळ्या गोष्टीचा डाटा जो असेल ते या सिस्टीमद्वारे तुम्हाला तिथं प्रोव्हाइड केला जाणार आहे. आणि याच्यामध्ये स्पेस टेक्नॉलॉजी यूज होणार आहे. पा दुसरं जे काही तुमचं अल्गोरिदम्स असतील, पा मॉड्यूल्स असतील, अल्गोरिदम्स असतील, ॲग्रिकल्चरच्या मॅनेजमेंटसाठी किंवा ॲग्रिकल्चर बद्दलचे जे डिसिजन घ्यायचे जर असेल, क्लायमेट कसं आहे, काय आहे याच्याबद्दलचं तर माहिती भेटेलच, पण तुम्हाला अल्गोरिदम किंवा मॉड्यूल सुद्धा भेटून जातील की तुम्हाला मॅनेजमेंट करण्यासाठी काय होईल, सोपं जाईल. पा ठीक. तर हे कृषी डिसिजन सपोर्ट सिस्टीम आहे, जे की जिओ स्पॅशियल प्लॅटफॉर्म आहे, क्लाउड बेस्ड जिओ स्पॅशियल प्लॅटफॉर्म. पा ठीक. तर या दोन्हींमध्ये सुद्धा स्पेस टेक्नॉलॉजी आपली यूज होणार आहे. पा ही दुसरी न्यूज होती. त्याच्यानंतर तुमचे नंतर आहे पा नॅशनल मिशन ऑन एडिबल ऑइल्स. पा हे जे मिशन आहे ऑइल पामवरचं, याच्यामध्ये थोडेसे आपल्याला आकडे माहित पाहिजे पा, कारण हे पेपरला विचारले जाते. ही जी न्यूज आहे ती एनहान्समेंट ऑफ ए फायनान्शियल असिस्टंट अंडर द नॅशनल मिशन ऑन एडिबल ऑइल्स ऑइल पाम. पा आता याच्यामध्ये जे आकडे असतील ते आपल्यासाठी महत्वाचे असतील. पा डायरेक्टली प्रश्न विचारला जाईल की जे के नॅशनल मिशन आहे एडिबल ऑइलचं, त्याच्याद्वारे प्लांटिंग मटेरियल खरेदी करण्यासाठी किती रुपये दिले जाणार आहे, असा डायरेक्टली प्रश्न असेल. तर एक लक्षात ठेवा, प्लांटिंग मटेरियल जर समजा तुम्हाला या मिशनच्या अंडरमध्ये जर भेटत असेल आणि हे असिस्टंट 2025-26 पर्यंत आहे, म्हणून आपल्याला हे महत्वाचं आहे. पा 25-26 पर्यंत प्लांटिंग मटेरियल जर या मिशनच्या अंडर तुम्हाला खरेदी करायचं असेल तर पहिल्या वर्षी तुम्हाला 20,000 प्रति हेक्टर 20,000 प्रति हेक्टर तुम्हाला इंडिजिनियस जे काही तुमचे सीडलिंग्स असतील, म्हणजेच देशी जे रोपं असतील, प्लांट हे जे इडिबल ऑइल्स असतील ऑइल पामचे, हे रोपं तुम्हाला देशी जातीचे जर घ्यायचे असतील तर त्याच्यासाठी 20,000 रुपये. पा पण जर का तुम्ही इम्पोर्टेड सीडलिंग्स असतील, म्हणजे बाहेरच्या देशातून जर समजा तुमचे रोपं येणार असतील ऑइल पामचे, तर तुम्हाला 29,000 प्रति हेक्टर एवढे तुम्हाला काय दिले जाईल, तिथं पैसे दिले जातील फार्मर्सला. आणि त्याच्या पूर्ण लँडसाठी बरं का, जर तुम्ही म्हणता ना आता सर 29,000 प्रति हेक्टर एवढेच पैसे का, नाही, त्याची जर 2 हेक्टर जमीन असेल त्याच्या डबल करायची, बरोबर. तर हे जे असतील पा 58,000 तुम्हाला तिथं भेटून जातील. पा जर तुम्ही इम्पोर्टेड सीडलिंग आणत असतात तर एंटायर फील्ड साठी असेल, लँड होल्डिंग साठी असेल, फक्त इथं लक्षात ठेवा, देशी सीडलिंग असेल तर 20,000, इम्पोर्टेड सीडलिंग असेल तर तुम्हाला 29,000 रुपये भेटणार आहे. शॉर्ट मध्ये मॅनेजमेंट जर करायचं असेल, आता सीडलिंग आणले त्याचं मॅनेजमेंट करायचंय, म्हणजे जेस्टेशन पिरियड जो असेल 4 वर्षाचा मॅनेजमेंट करायचं, तर मॅनेजमेंटसाठी किती रुपये दिले जातील, तर हे लक्षात ठेवा, मॅनेजमेंटसाठी 42,000 रुपये तुम्हाला प्रति हेक्टर दिले जातील 4 वर्षासाठी. 4 वर्षासाठी मॅनेजमेंट राहील. जनरल स्टेटसाठी, म्हणजे जे आपले जनरल आहे जसं की महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात वगैरे, हे या जनरल स्टेटसाठी किती रुपये, 42,000 रुपये प्रति हेक्टर. पण जर का तुम्ही नॉर्थ ईस्टर्नचे असतील, म्हणजे जे काय आपण 7 सिस्टर म्हणतो पा, त्यांच्याकडे 50,000 रुपये प्रति हेक्टरी पैसे भेटले जातील. कशासाठी, तुम्ही जे सीडलिंग आणले त्याला आता तुम्हाला फायनल प्रोडक्ट येईपर्यंत, म्हणजे 4 वर्षापर्यंत प्रोडक्शन स्टार्ट होईपर्यंत जो पिरियड असतो, त्याच्यामधलं जे मॅनेजमेंट करायचं असेल त्याच्यामध्ये 42,000 जनरल स्टेट्स आणि तुमचे 50,000 जे 7 सिस्टर्स असतील त्याला. पा ड्रिप इरिगेशन बसवलंय ऑइल पाम मध्ये, त्याच्यासाठी काही पैसे भेटल काय, मिशन अंडरवर भेटल. कशानुसार भेटल, प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनामध्ये जे काही सबसिडीचे रेट्स दिलेले आहेत त्यानुसार या मिशन मध्ये सुद्धा तुम्हाला काय भेटून जातील, तिथं फायदा भेटून जाईल. पा तर 55% सबसिडी भेटल ड्रिप इरिगेशन वरती जर तुम्ही स्मॉल अँड मार्जिनल फार्मर्स असताल तर. अदर फार्मर जर असताल तुम्ही तर तुम्हाला 45% सबसिडी तिथं भेटेल. पा कशासाठी, ड्रिप इरिगेशनसाठी. हे काय पाहतोय, नॅशनल मिशन जे आहे एडिबल ऑइल, त्याच्यामध्ये असलेलं फायनान्शियल असिस्टन्स आपण पाहतोय. पा ठीक. हे डायरेक्टली प्रश्न विचारतील बरं का. नंतर हे संसदेमध्ये एखाद्या खासदारांनी मंत्र्याला विचारलेले प्रश्नांची उत्तरं देताना डिटेल द्यावं लागते, त्याच्यामुळे हे सगळं त्या गव्हर्नमेंटचं आहे, त्याच्यामुळे बिंदास हे आकडे लक्षात ठेवायचे. पा त्याच्यानंतर पा CSC जे असेल, कस्टम हायरिंग सेंटर. पा आता याच्यामध्ये कस्टम हायरिंग सेंटर, ज्याच्यामध्ये हार्वेस्टर साठी जे ग्रुप असेल त्याच्यासाठी किती फायनान्शियल असिस्टंट केलं जातं. आता पा याच्यामध्ये हे लक्षात ठेवायचं की तुम्हाला 25 लाखापर्यंत तिथं काय घेतलं दिलं जाईल, इक्विपमेंट्स घेण्यासाठी पैसे दिले जाईल. म्हणजे जे हार्वेस्टर असेल पा,
ते हार्वेस्टर घेण्यासाठी तुम्हाला पैसे किती दिले जातील? कस्टम हायरिंग सेंटर कम हार्वेस्टर पहा. तर याच्यामध्ये एखादा जर ग्रुप असेल तर ते प्रोसेसरचा असू शकतो, एखादं स्टेट असेल, एसएचजी असतील पहा, एफपीओज असतील, रजिस्टर सोसायटीज असतील पहा, जे की रजिस्ट्रेशन त्यांचं केलेलं असेल आणि त्यांनी कस्टम हायरिंग सेंटर उभारलेलं असेल, तर त्यांच्यासाठी हे हार्वेस्टर खरेदी करण्यासाठी किंवा एखादे इक्विपमेंट्स घेण्यासाठी त्यांना किती पैसे दिले जातील? तर 25 लाखापर्यंत तिथं फंडिंग दिली जाईल पहा. दुसरं, सर मग ट्रेनिंग जर द्यायची असेल तर काही पैसे भेटतात का? फार्मर्सला आणि ऑफिसरला जर का समजा या मिशनच्या अंडरमध्ये ट्रेनिंग जर द्यायची असेल, फार्मर्सला जर ट्रेनिंग द्यायची असेल तर 30,000 रुपये प्रति ट्रेनिंग बॅच. एक बॅच जी असेल 30 फार्मरची असते, तर एका ट्रेनिंग बॅचला 30,000 रुपये भेटतील. त्या 30 फार्मरमध्ये 30,000 रुपये भेटून जाईल. 2 दिवसाची ती ट्रेनिंग असते. ऑफिसरची जर ट्रेनिंग असेल तर 40,000 रुपये तुम्हाला ट्रेनिंगसाठी भेटले जातील. ती तिथं 20 ऑफिसरची एक बॅच असते, त्यांच्यासाठी 40,000 रुपये तिथं 2 दिवसासाठी दिले जातील. त्याच्यानंतर रिप्लांटिंग ओल्ड प्लांट गार्डन्स पहा. तुमची जुनी बाग झाली, नवीन आता बाग लावायची, रिप्लांटिंग तुम्हाला करायची. 25 ते 30 वर्षानंतर आपण त्याचं रिप्लांटिंग करतो, तर याच्यासाठी काही पैसे भेटतील का? त्याच्यामध्ये वन टाइम ग्रँट 50% ऑफ द कॉस्ट. जेवढी काही कॉस्ट येईल त्याला बदलवण्यासाठी त्याच्या 50% कॉस्ट तुम्हाला तिथं दिली जाईल. म्हणजेच 250 भाव तिथं दिला जाईल. 250 एका प्लांटला घेण्यासाठी 250 रुपये तुम्हाला तिथं दिले जातील. तर हे सगळे काय होते? तुमचे फायनान्शियल असिस्टंट होते. आकडे तुम्हाला विचारले जातील. आकडे तुम्हाला विचारले जातील. ठीक. पुढं हार्वेस्टिंग टूल्स या मिशनच्या अंडरमध्ये खरेदी करायची. तर याच्यामध्ये जर कटर खरेदी करायचं असेल तर 2,500 रुपये. वायर मॅश जर खरेदी करायचं असेल तर तुम्हाला 20,000 रुपये. मोटराइज चिजल खरेदी करायचं असेल 15,000. पोर्टेबल लॅडर किंवा पोल्स, कारण तुम्हाला जर समजा लॅडर्स खरेदी करायचं असेल तर 5,000. चाप कटर जे असेल ते 50,000 आणि ट्रॅक्टर विथ ट्रॉली असेल तर तुम्हाला 2 लाखापर्यंत या मिशनच्या अंडरमध्ये फंडिंग होईल पहा. तर ही जी न्यूज असेल ही अतिशय महत्वाची असेल नॅशनल मिशनची. फक्त याच्यामध्ये आकडे आहेत, थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं पहा. परंतु आपल्याला लक्षात ठेवल्याशिवाय पर्याय नाही. डायरेक्टली प्रश्न विचारला जाईल, ते म्हणजेच काय? मला कटर खरेदी करायचे नॅशनल मिशन ऑइल पंपच्या अंडरमध्ये, तर मला किती रुपये तिथं भेटले जातील? तर 2,500 रुपये त्याचं उत्तर असेल. प्रश्न असे आकड्यांवरती असतील. जर लक्षात नाही राहिलं तर त्याला हात न लावलेला बरा पा, पण लक्षात ठेवायचा प्रयत्न करा पा. ठीक. पुढे गेल्यानंतर पा सेंटर ऑफ एक्सलन्स ऑफ ए फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स पा. तर हॉर्टिकल्चर बद्दलची ही न्यूज आहे, जे की फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्स बद्दल आपल्याला एक्सलन्स असे म्हणजे चांगल्या प्रकारचे फ्रूट आणि व्हेजिटेबल्स यांच्यासाठी आपण एक सेंटर्स उभा करणार आहे. तर ते सेंटर जे असतील पा त्याला म्हटलं आहे सेंटर ऑफ एक्सलन्सेस ऑफ फॉर ए फ्रुट्स आणि व्हेजिटेबल. हे सेंटर उभा करणार, पण ते उभा कोणत्या मिशनच्या अंडर केले जाईल? तर ते मिशनचं नाव आहे इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट ऑफ ए हॉर्टिकल्चर मिशन. मिशन फॉर इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट ऑफ ए हॉर्टिकल्चर MIDH या मिशनच्या अंडरमध्ये हे सेंटर उभा केले जाणार आहे. तर याच्यामध्ये कोणी स्टेक होल्डर्स तिथं आपल्याला मदत करतील किंवा बायलॅटरल पार्टनर सुद्धा तिथं मदत करतील पा. तर याचा उद्देश नेमकी काय आहे? याचा पहिला उद्देश ते म्हणजेच ज्या नवीन नवीन टेक्नॉलॉजी आल्या त्या टेक्नॉलॉजी हॉर्टिकल्चर प्रोडक्शन वाढवण्यासाठी लोकांपर्यंत त्या पोहोचल्या पाहिजेत. दुसरं महत्त्वाची गोष्ट, ज्या नवीन टेक्नॉलॉजी जे प्लांटिंग मटेरियल म्हणजे जे काही सीडलिंग्स वगैरे जे असेल त्यांच्याबद्दलच्या ज्या टेक्नॉलॉजी असेल त्याचं ॲडॉप्शन आपल्याला याच्यामध्ये ह्या सेंटर्सद्वारे तिथं दिलं जाईल. त्याच्यानंतर वेगवेगळे डेमॉन्स्ट्रेशन तिथं दिले जातील, ट्रेनिंग दिली जाईल, वेगवेगळी माहिती डिसिमिनेट होईल पा. हे सगळा उद्देश ह्या सेंटर उभा करण्यापाठीमागचा आहे पा. आता दुसरं एक ऑब्जेक्टिव्ह काय आहे, उद्देश काय, टार्गेट एम कळलं आपल्याला. उद्देश काय आहे? जे प्रॅक्टिकल स्किल्स आहे पा ते प्रॅक्टिकल स्किल्स आणि नॉलेज हे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. ज्यांना एंटरप्रुनर आपल्याला बनवायचं आहे, त्यांना एक बिझनेसमॅन आपल्याला बनवायचं आहे, तर याच्यासाठी त्यांना ट्रेनिंग पण महत्वाचे आहे, त्यांना नॉलेज पण महत्वाचं आहे, ते त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि ते जे काम असेल हे सेंटर ऑफ एक्सलन्सेस हे काम करणार आहे, जे सेंटर उभा केले ते काम करणार. आता जो प्रश्न इथं विचारला जाईल तो इथं विचारला जाईल, हा एक पॉइंट वरती हा एक पॉइंट वरती, की सेंटर ऑफ एक्सलन्सेस फॉर ए फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स हे खालीलपैकी कोणत्या मिशनच्या अंडरमध्ये इस्टॅब्लिश केले जाणार आहेत? तर मिशन आहे MIDH म्हणजे मिशन फॉर ए इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट ऑफ ए हॉर्टिकल्चर. दुसरा प्रश्न तयार होतो, मी अगोदरच सांगितलं हे सेंटर्स उभा करताना आपण एखाद्या स्टेक होल्डरशी किंवा
बायलॅटरल पार्टनरची मदत घेणार आहे पहा. मग बायलॅटरल कोऑपरेशन जे असेल ते ॲग्रीमेंट कोणत्या देशांबरोबर आपण केलं हे सेंटर उभा करण्यासाठी इस्रायल, नेदरलँड आणि न्यूझीलंड हे 3 देश आपल्यासाठी हे महत्त्वाचे इथं रोल प्ले करणार आहेत. जे सेंटर्स असतील त्यांना उभा करण्यासाठी हे 3 देश आपल्याला मदत करणार आहेत. ठीक, तर न्यूज मध्ये ही एक पॉइंट आणि हा एक पॉइंट एवढा महत्त्वाचा आहे. ठीक, पुढे गेल्यानंतर पुढची जे का MIDH असे किती सेंटर्स उभा केले जाणार आहेत तर देशात आपण 58 सेंटर ऑफ एक्सलन्स जे व्हेजिटेबल्स आणि फ्रूट्स साठी उभा करणार आहोत. किती? 58 हे लक्षात ठेवा पूर्ण कंट्रीमध्ये. आणि 31/7 पर्यंत आपले हे जे सेंटर्स असेल ते सुद्धा काही ठिकाणी मंजूर केलेले आहेत. तर ते 58 सेंटर जे असतील त्याच्यापैकी सगळ्यात जास्त सेंटर हे आपल्या महाराष्ट्रात 7 आहेत, पंजाब हरियाणामध्ये 6, कर्नाटक 5 आणि उत्तर प्रदेश गुजरातमध्ये 4 आहेत. तर ही जे अप्रूव्ह झालेले जे काही सेंटर्स आहेत त्याच्यामध्ये महाराष्ट्र टॉपला आहे. ठीक, 58 टोटल आहेत हे लक्षात ठेवा. दुसरे आहे प्रधानमंत्री किसान मानधन योजना. याच्यावरती तर AFO ला प्रश्न येऊन गेलेला आहे. प्रश्न आपण किसान सन्मान निधीवर विचारलाय की मानधन योजनेवरती विचारलाय याच्यामध्ये आपलं कन्फ्युजन झालेलं होतं. त्यावेळेस 3000 लिहायचं की 2000 लिहायचं याच्यामध्ये पण प्रॉब्लेम. त्याचं उत्तर 3000 होतं. ठीक, तर ही किसान जी काय मानधन योजना असेल ती मानधन योजना ही सेंट्रल सेक्टर स्कीम्स आहे, सेंटरची आहे. दुसरं ही व्हॉलंटरी बेसिसवरती आहे, म्हणजेच असं बळजबरी नाही की एखाद्या शेतकऱ्याला ही स्कीम घ्यावीच लागेल. त्याच्या मनात जर असेल तर ही स्कीम घ्यायची तर ती घेईल, नाही तर नाही घेतली तरी पण चालेल. ही एक पेन्शन स्कीम आहे की एका पर्टिक्युलर वयाच्या लिमिटच्या नंतर तुम्हाला एक पेन्शन सुरू होईल. कारण तुम्ही पाहिलं असेल सरकारी नोकरदार वर्गाला पेन्शन होतं, आता ते बंद झालं, परंतु सरकारी नोकरदार वर्गाला पेन्शन असते. परंतु शेतकरी जो असेल ते आयुष्यभर कष्ट करतोय, परंतु 60च्या नंतर काय करणार? तो जर एकदा थकला तर तेवढी सेव्हिंग पण नसेल, तर मग त्याला एक आधार कुठंतरी असला पाहिजे. म्हणून ही सरकारने स्कीम आणलेली आहे. एक 60च्या नंतर वय झाल्यानंतर आपल्याला काम करणं थोडंसं मुश्किल होतं, तर एक त्याला थोडासा आधार असं जो असेल या पेन्शन स्कीमद्वारे तिथं दिला जाईल. तर ही जी स्कीम असेल ही कोणत्या मिनिस्ट्रीच्या अंडर चालली जाईल हा एक प्रश्न असेल, तर ते ॲग्रिकल्चर मिनिस्ट्रीच्या अंडरच चालली जाईल. लॉन्च कधी झाली होती असा एक प्रश्न राहील. 2019 ला लॉन्च झाली. वयाची मर्यादा महत्वाचा असेल. 18 पासून ते 40 वर्षापर्यंत तुम्ही ज्याचं याचं वय असेल ते या स्कीम मध्ये पार्टिसिपेट होऊ शकतात. 18 ते 40 मधले. ठीक, त्याच्यानंतर ही जी स्कीम असेल ही जरी व्हॉलंटियर बेसिसवरती असेल, परंतु हे पण लक्षात ठेवा ही स्कीम फक्त स्मॉल अँड मार्जिनल फार्मर्ससाठीच लिमिटेड आहे. मोठ्या फार्मरसाठी ही स्कीम नाही हे लक्षात ठेवा. व्हॉलंटरी बेसिसवरती आहे, परंतु स्मॉल अँड मार्जिनल फार्मर पुरतीच मर्यादित आहे, हे पण आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे. पण सर किती पेन्शन भेटेल त्यांना? तर यांना पेन्शन भेटेल 3000 रुपये. 3000 रुपये कधी भेटेल? 60 वर्षाच्या नंतर. 60 वर्ष त्यांचं एकदा वय झालं तर 60 वर्षाच्या नंतर आपल्याला मिनिमम मंथली 3000 रुपये तिथं भेटली जातील. ठीक, दुसरं ते म्हणजेच मग याला हप्ता किती रुपये भरावा लागेल? याला जे काय तुम्ही मंथली कॉन्ट्रीब्युशन किती असेल शेतकऱ्यांचं, तर मंथली कॉन्ट्रीब्युशन हे त्याच्या वयानुसार असेल ते 55 पासून ते 200 रुपये मंथ इथपर्यंत असेल. जसं त्याचं वय असेल तसा त्याचा हप्ता तिथं ठरवला जाईल. तर मंथली कॉन्ट्रीब्युशन हे 55 रुपयापासून 220 रुपयापर्यंत असेल, पण त्याचं वय जसं असेल तसे ते अमाऊंट फिक्स होईल. ठीक, दुसरी महत्वाची गोष्ट ते म्हणजेच काय, हे जो फंड असेल ह्याचं मॅनेजमेंट कोणत्या कंपनीकडे, म्हणजे स्कीमचं मॅनेजमेंट थोडक्यात, तर हे आहे LIC कडे. हे लक्षात ठेवा. फंड मॅनेजर कोण आहे या स्कीमचा? तर LIC म्हणजे लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन, ज्याला आपण LIC म्हणतो तर ते याचे फंड मॅनेजर आहे. दुसरं महत्वाची गोष्ट ते म्हणजेच काय, जे काही जेवढे समजा 55 रुपये जर समजा एखादा शेतकरी भरत असेल तर तेवढेच पैसे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया पण भरणार आहे, हे लक्षात ठेवा. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऑल्सो प्रोव्हाइड मॅचिंग कॉन्ट्रीब्युशन इन द पेन्शन अकाउंट ऑफ द फार्मर्स. म्हणजेच हे फक्त शेतकरीच पैसे नाही भरणार, तर ह्याच्या बरोबर तुमचं जे काही गव्हर्नमेंट असेल ते गव्हर्नमेंट सुद्धा त्या स्कीम मध्ये कॉन्ट्रीब्युशन देणार आहे, हे लक्षात ठेवा. तर इथं थोडंसं मी अगोदर सांगितल्याप्रमाणे स्मॉल अँड मार्जिनल फार्मर आहे त्याची एक थोडीशी सिक्युरिटी उतरत्या वयामध्ये त्याला असली पाहिजे, म्हणून ही स्कीम आणलेली आहे. याच्यात पेपरला विचारण्यासारखे प्रश्न
ते म्हणजेच तुमची मिनिस्ट्री, लॉन्चिंग इयर, एंट्री ऑफ ए एज ग्रुप 18 ते 24, त्याच्या 18 ते 40, त्याच्यानंतर स्मॉल अँड मार्जिनल फार्मरसाठी 3000 रुपये आणि त्याच्यानंतर 55 ते 2000 रुपये एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आणि लाईफ इन्शुरन्स पहा. ठीक, तर ही होती तुमची प्रधानमंत्री मानधन योजना. पहा आता पुढं त्या मानधन योजनेमध्ये किती लोकांनी एनरोल केलेलं आहे पहा. म्हणजे कोणतं स्टेट आघाडीवर आहे पहा, हरियाणाच राहील पहा. कारण का तुम्ही पाहिलं असेल गॅप 5,74,491 लोकांनी तिथे एनरोल केलेलं आहे. बिहार त्याच्यानंतर बिहार आता वाढलंय कारण का निवडणूक लागलेली, रजिस्ट्रेशन करून घेतले 3,25,452. झारखंड जे असेल 2,53,216, उत्तर प्रदेश 2,52,000. हे पहिले 4 असे स्टेट आहेत की जे सगळ्यात जास्त फार्मरचं एनरोलमेंट केलेले आहे प्रधानमंत्री मानधन योजनेमध्ये पहा. ठीक, किसान मानधन योजनेमध्ये हरियाणा टॉपला आहे 5,74,000. पुढं MS स्वामीनाथन सेंटेनरी इंटरनॅशनल कॉन्फरन्स पहा. शताब्दी आपण ज्याला म्हणतो पहा. MS स्वामीनाथन सर आपल्यातून गेलेत, परंतु त्यांचा शताब्दी म्हणजे जो जन्म झाला त्याला 100 वर्ष आपण म्हणतो पहा सेंटेनरी. MS स्वामीनाथनची सेंटेनरी ही कॉन्फरन्स पार पडली. त्याचं उद्घाटन आपले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलंय पहा 7 ऑगस्टला पहा. आता हे जे शताब्दी कॉन्फरन्स ठेवलेली होती त्याची थीम पण तुम्हाला जर पेपरला विचारली तर लक्षात ठेवा, एव्हरग्रीन रिव्होल्यूशन द पाथवे टू बायो हॅपीनेस पहा. बायो हॅपीनेस ही न्यूज आपल्यासाठी का महत्वाची? ही कॉन्फरन्स जी झाली ना, ही कॉन्फरन्समध्ये ठरलं की MS स्वामीनाथन सरांच्या नावाने एक अवॉर्ड काय करायचा, लॉन्च करायचा. तो अवॉर्ड जो असेल पहा MS स्वामीनाथन अवॉर्ड, शो जो अवॉर्ड असेल हे या वर्षीपासून लॉन्च झाला. हे लॉन्च करणारे कोण होते तर MS स्वामीनाथन रिसर्च फाउंडेशन आणि त्याच्यानंतर द वर्ल्ड अकॅडमी ऑफ ए सायन्स पहा. हे 2 इन्स्टिट्यूट्स एकत्र आल्या आणि एकत्र येऊन यांनी ठरवलं त्यांच्या जन्म शताब्दीच्या दिवशी की आपण यांच्या MS स्वामीनाथन सरांच्या नावाने अवॉर्ड द्यायचा आहे पहा. ते अवॉर्ड जो असेल ते कोणासाठी द्यायचं आहे, अवॉर्ड कशासाठी द्यायचं आहे, फूड आणि पीस साठी ते अवॉर्ड द्यायचा पहा. जे फूड साठी काम करल, जे पीस साठी काम करल म्हणजे शांतता आणि फूड ह्या दोघांसाठी जे व्यक्ती काम करतील पहा त्यांच्यासाठी हा अवॉर्ड दिला जाईल. हा फक्त भारतापुरता मर्यादित आहे का? हा अवॉर्ड भारतापुरता मर्यादित नाही, तर हा इंटरनॅशनल लेवलचा अवॉर्ड असणार हे लक्षात ठेवा. हा जो अवॉर्ड असेल एखाद्या पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअलला भेटेल पहा. ज्या इंडिव्हिज्युअल म्हणजे ज्या व्यक्तीने काम कशात केलं पाहिजे, त्याने कॉन्ट्रीब्युशन दिलं पाहिजे इम्प्रूव्हिंग फूड सिक्युरिटी, ॲडव्हान्सिंग क्लायमेट जस्टिस, इक्विटी, पीस फॉर व्हल्नरेबल अँड मार्जिनाइज्ड कम्युनिटी थ्रू द सायंटिफिक रिसर्च, पॉलिसी डेव्हलपमेंट, ग्रासरूट एंगेजमेंट आणि लोकल कॅपॅसिटी बिल्डिंग. म्हणजे असा व्यक्ती तो असला पाहिजे ज्याने फूड सिक्युरिटी म्हणजे त्या एखाद्या पर्टिक्युलर रिजनचा, देशाचा किंवा स्टेटचा त्याने फूड सिक्युरिटी ही काय केली पाहिजे, स्ट्रॉंग बनवली पाहिजे. क्लायमेटचा आणि रिसर्चचा अभ्यास करून शेतीमध्ये चांगल्या प्रकारचं योगदान त्याच्यामध्ये असलं पाहिजे. एकदम ग्रासरूट लेवलला त्यांनी काम केलेलं असलं पाहिजे. लोकल जे काही कॅपॅसिटी असेल, लोकल जे काही लेवलचे माणसं असतील पहा, ह्यांचे जीवनमान उंचवण्यामध्ये त्यांचा खूप मोठा हातभार असला पाहिजे. अशा व्यक्तीला हा अवॉर्ड इथून पुढे दिला जाणार आहे हे लक्षात ठेवा. MS स्वामीनाथन जो अवॉर्ड असेल तो अवॉर्ड कशासाठी तर फूड अँड पीस साठी दिला जाईल. लॉन्च कोणी केला हा आपल्यासाठी महत्वाचा असेल. आणि जी जन्मशताब्दी आहे त्यांच्या कॉन्फरन्स जी ठेवली होती त्याचा थीम कोणती होती हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ठीक, पुढं हेल्थ अँड पॉप्युलेशन ऑफ ए कॅमल्स, डॉंकीज आणि पोनीज. आता याच्याविषयी थोडंसं होतं काय, आपण फक्त 4 ॲनिमल्स वरती जास्त लक्ष देतो. 4 कोणते? शीप, गोट, कॅटल आणि बफेलो. हे 4 आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. पण आपण कॅमल्स वरती पण प्रश्न पाहिलाय, डॉंकी वरती प्रश्न पाहिला, हॉर्स वरती पण प्रश्न पाहिला. जे स्मॉल हॉर्स असते त्याला पोनीज म्हटलं जातं पहा. आता जर आपण 20व्या लाईव्हस्टॉक सेन्सस नुसार जर पाहिलं तर कॅमलचं आपल्या इथं जे पॉप्युलेशन आहे 2,51,799. डॉंकीचं जर पाहिलं 1,22,899 आणि पोनीज म्हणजे जे स्मॉल हॉर्स असतील त्याचं जर पॉप्युलेशन पाहिलं 3,42,226. एवढं पॉप्युलेशन आपल्या भारतात आहे 20व्या लाईव्हस्टॉक सेन्सस नुसार. आता यांचं जे काय असेल यांच्यामध्ये ॲनिमल हजबंडरी जे आपलं डिपार्टमेंट आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं, याच्यामध्ये कॅमल आणि डॉंकी जे असेल पहा, हे डॉंकी
सॉरी, हे कॅमल आणि डॉंकी हे जे ॲनिमल्स असतील, हे ॲनिमल नॅशनल लाईव्हस्टॉक मिशनच्या अंडरमध्ये काय केलेले आहेत, त्याच्यामध्ये घेतलेले आहेत. पहिले हे नव्हते याच्यामध्ये. जे काही तुमचं नॅशनल मिशन लाईव्हस्टॉक आहे, जे नॅशनल लाईव्हस्टॉक मिशन मधून जे काही फायदे आपल्या ॲनिमल्सला भेटत होते, ते कॅमल आणि डॉंकीला भेटत नव्हते. परंतु ते मिशन जे असेल, त्या मिशनमध्ये 2024 ला हे कॅमल आणि डॉंकी हे दोन्ही ॲनिमल त्याच्यामध्ये काय केले, ऍड केलेले आहेत. म्हणून त्याच्यातला जेवढे काही फायदे असतील त्या मिशनच्या अंडरमध्ये, ते फायदे या दोन्ही ॲनिमलला सुद्धा होणार आहे. पा दुसरं असं, याच्यामध्ये नॅशनल लाईव्हस्टॉक मिशन एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम, सेंट्रल गव्हर्नमेंट प्रोव्हाइड 50% कॅपिटल सबसिडी अप टू द 50 लाख. पा आता याच्यामध्येच पा याच्यामध्ये ऍड केल्यामुळे फायदा काय होईल, या मिशन मध्ये या दोघांना ऍड केल्यामुळे फायदा काय होईल, तर याच्यामध्ये फायदा हा होईल की याच्यामध्ये वेगवेगळे प्रोग्राम्स, एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम असतील. म्हणजेच तुम्ही हे ॲनिमल जर पाळत असतात आणि त्याच्यापासून तुम्हाला एखादा बिझनेस करायचा असेल, तर याच्यामध्ये बिझनेस जर करायचा असेल तर तुम्हाला एखादा जर प्रोजेक्ट तुम्ही जसं की शेळी पालन असा हे एक बिझनेसच आहे, शेळी पालनचा जर प्रोजेक्ट तुम्ही स्टार्ट करणार असेल, तुम्हाला ते सरकार या मिशनच्या अंडरमध्ये पैसे देते. तसंच कॅमल आणि डॉंकी असेल किंवा हॉर्स असेल, ह्यांच्याद्वारे जर समजा तुम्हाला एखादा बिझनेस करायचा असेल, तर तुम्हाला ते जे काही प्रोजेक्ट असेल त्या प्रोजेक्टच्या 50% कॅपिटलचे सबसिडी भेटू शकते अप टू द 50 लाख. मॅक्सिमम लिमिट किती, 50 लाखापर्यंत तुम्हाला तिथं पैसे भेटू शकतात. मग याच्यामध्ये तुमचं ब्रीडिंग ॲनिमलचा प्रोजेक्ट असेल, त्याच्यानंतर तुमचा एखादा प्रोजेक्ट गोठा वगैरे बांधणारा असेल, त्याच्यानंतर फॉडर कल्टिवेशन त्याच्यासाठी घेणं असेल, इक्विपमेंट्स घेणं असतील त्यांच्यासाठी, या सगळ्यांसाठी म्हणजे तुम्हाला एक एंटरप्रेन्योर बनायचं, याच्यासाठी हे पैसे तुम्हाला आता इथून पुढे भेटत जातील. त्याच्यानंतर जेनेटिक इम्प्रुव्हमेंट आपल्याला जर करायचं असेल कॅमल आणि डॉंकी, कारण एवढं कमी पॉप्युलेशन आहे, जर आपल्याला जेनेटिक इम्प्रुव्हमेंट जर करायची असेल तर याच्यासाठी सुद्धा फंडिंग आहे. वेगवेगळ्या लॅब उभारण्यासाठी, सिमेन्स लॅब वगैरे, तर फंडिंग किती, 10 करोड पर्यंत फंडिंग आहे. 10 करोड पर्यंत फंडिंग आहे, हे लक्षात ठेवा. आणि जवळपास 100% सेंट्रल असिस्टन्स तिथं भेटल स्पेसिफिक एरियासाठी. एखादा स्पेसिफिक एरिया असेल ज्या ठिकाणी पैशाची कमतरता असेल, अशा ठिकाणी केंद्र सरकार 100% फायनान्स करायला सुद्धा तयार आहे. पण तो अप टू द 10 करोड पर्यंत तिथं फायनान्स करू शकतात. दुसरं, असे जे प्रोजेक्ट असतील, ह्या प्रोजेक्टला सेंट्रल गव्हर्नमेंट जे असेल ते कशा प्रकारे फंडिंग करतं, सेंट्रल आणि स्टेटचा वाटा जो असेल या स्कीमच्या अंडर नॅशनल मिशन 60-40 आहे. आणि जर 7 सिस्टर असेल तर 90-10 आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचे. ठीक, तर याच्यामध्ये महत्वाचे पॉइंट जे असतील ते म्हणजेच हे आकडे, पहिलं 20व्या लाईव्हस्टॉक सेन्सस नुसार. दुसरं की कॅमल आणि डॉंकी नॅशनल लाईव्हस्टॉक मिशनच्या अंडरमध्ये कधी आले, 2024. त्याच्यानंतर जर तुम्हाला एंटरप्रेन्योरशिप म्हणजे उद्योग धंदा करणारा तुम्हाला बनायचा असेल, एखादा त्याच्यासाठी प्रोजेक्ट स्टार्ट करायचा असेल नॅशनल लाईव्हस्टॉक मिशनच्या अंडरमध्ये कॅमल, डॉंकी आणि हॉर्ससाठी, तर तुम्हाला त्या प्रोजेक्टसाठी किती रुपये भेटतील, 50 लाखापर्यंत किंवा 50% सबसिडी तिथं भेटून जाईल. त्याच्यानंतर जर समजा तुम्हाला जेनेटिक इम्प्रुव्हमेंट त्यांच्यामध्ये करायची असेल कॅमल आणि डॉंकीमध्ये, तर तुम्हाला एखादी लॅब उभारायची असेल, न्यूक्लियस ब्रीडिंग फार्म उभारायचा असेल, तर तुम्हाला किती रुपये भेटले जाईल, 10 करोड पर्यंत रुपये तिथे भेटले आहेत. तर प्रश्न याच्यावर असतील पा. ठीक, आणि याच्यासाठी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया जे असेल ते सेंट्रल आणि स्टेटमध्ये 60-40चा ऑल स्टेटसाठी आणि नॉर्दर्न ईस्टसाठी 90-10चा रेशिओ ठेवतो पा. ठीक, पुढची न्यूज आहे फॉर्मेशन आणि प्रमोशन ऑफ एफपीओस पा. अतिशय महत्वाची पा. जे की आपलं जमिनीचे किंवा शेतीचे ते तुकडे पडत चाललेत, त्याच्यामुळे आपल्याला मेकॅनायझेशन जे असेल पा ते करता येत नाहीये. ते करण्यासाठी सरकारने त्याच्यावरचा एक उपाय हा आणलेला आहे, एफपीओ पा. फार्मर एकत्र या, वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी तुम्हाला वापरता येतील, जमिनीचं क्षेत्र मोठं होईल, त्याच्यामुळे मोठे मोठे मशिनरीज तुम्हाला आणून तिथं काम करता येईल. कारण जर तुम्ही पाहिलं असेल की इथं अर्धा एकर, पाऊण एकर, 1-2 गुंठे, 5 गुंठे अशा ज्या जमिनी असतील, अशा जमिनीत मोठे मोठे मशिनरी आपण वापरू शकत नाही पा. याच्यासाठी जर एकत्र आलं, तर एकत्र आल्यानंतर मशिनरी चांगल्या वापरता येतील. वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला एकत्र माल करून ते वेगवेगळ्या बाजार समित्यामध्ये नेता येईल. या सगळ्या गोष्टीचे फायदे आपल्याला एफपीओ पासून होत असते. म्हणून सरकारने आपल्याला 10,000 फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन एफपीओ तयार करायचं सांगितलेलं आहे. म्हणजे सरकार करते कोणत्या स्कीमद्वारे, फॉर्मेशन अँड प्रमोशन ऑफ 10,000 फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन या स्कीमद्वारे. याच्यामध्ये फंडिंग जे असेल, फंडिंग कशी होईल, तुम्ही रजिस्ट्रेशन करताय मान्य,
रजिस्ट्रेशन करणार आहे, 10,000 FPO तयार करायचे आहे, हे पण मान्य आहे. पण मग याला पैसे कसे दिले जातील? तर याच्यामध्ये लक्षात ठेवा, जो कोणता रजिस्टर FPO असेल त्याच्या मॅनेजमेंटसाठी, त्याच्या मॅनेजमेंट कॉस्ट जी असेल ती त्याच्यासाठी 3 वर्षासाठी 18 लाख रुपये दिले जातील. किती रुपये? 18 लाख. प्रश्न विचारला गेला. FPOचं रजिस्ट्रेशन आहे, त्या FPOचं मॅनेजमेंट करण्यासाठी 3 वर्षासाठी किती रुपये दिले जातील? तर तुम्हाला 18 लाख हे उत्तर लिहायचंय. इक्विटी ग्रँट म्हणजेच FPO साठी पैसे खर्च करण्यासाठी किती रुपये दिले जातील? मॅनेजमेंटसाठी 18 आहे. इक्विटी ग्रँट ही किती आहे? 15 लाखापर्यंत आहे. मॅक्सिमम लिमिट किती? 15 लाख. जर तुमचे मेंबर जे असतील हे कमी असतील तर कसे भेटतील? तर 2,000 प्रति फार्मर्स तुम्हाला तिथं मेंबर भेटून जाईल तर इक्विटी ग्रँट किती आहे? 15 लाखापर्यंत आहे. दुसरं, याला कर्ज भेटतं का? तर कर्ज भेटतं. क्रेडिट गॅरंटी जी आहे ही जवळपास 2 करोड पर्यंत आहे फॉर द प्रोजेक्ट लोन फॉर द एलिजिबल लेंडिंग इन्स्टिट्यूट. ज्या लोन देणाऱ्या ज्या बँका असतील किंवा जे काही इन्स्टिट्यूट्स असतील त्यांच्याकडून 2 करोड रुपयापर्यंत तुम्हाला क्रेडिट गॅरंटी फॅसिलिटी सुद्धा दिली जाईल. तर हे तीनही आकडे महत्वाचे आहेत. 18 लाख, 15 लाख आणि 2 करोड हे तीनही आकडे तुम्हाला लक्षात ठेवायचे. दुसरं असं ते म्हणजेच काय, जर FPO जर पाहिलं आपण तर FPO मधून आपल्याला गव्हर्नमेंट जे असेल वेगवेगळे लायसन काढण्यासाठी मदत करतं. जसं की सीडसाठी, फर्टिलायझर, पेस्टिसाइड, मंडीज असे जे काही लायसन्स लागत असतील ते लायसन काढण्यासाठी आपल्याला गव्हर्नमेंट जे असेल ते गव्हर्नमेंट मदत करत असतं FPO मध्ये कारण तिथं मेन जे असेल तो बिझनेस वाढवायचा आहे तर याच्यासाठी ह्याचे लायसन्स असणं महत्वाचं आहे दुसरं, इनाम प्लॅटफॉर्म वरती FPO रजिस्टर होतो का? तर मी आत्ताच पहिल्या न्यूज मध्ये सांगितलं FPO जे असेल ते इनाम प्लॅटफॉर्म वरती रजिस्टर होतो, केला पण गेलेला आहे. त्याच्यानंतर ONDC ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स याच्यावरती सुद्धा रजिस्टर केलं जातं. त्याच्यानंतर जेम गव्हर्नमेंट मार्केट प्लेस याच्यावरती सुद्धा त्याचं रजिस्ट्रेशन केलं जातं आणि त्याला डिजिटल ऍसेस दिलं जातं. कारण का डिजिटल मार्केट जे असेल ते आपल्याला कळतात की नेमके कुठं भाव आहे, काय आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला एका क्लिक वरती कळून जातील. म्हणून FPO जे असेल ते इनाम वरती पण रजिस्टर आहे, ONDC वरती पण आहे, जेम वरती सुद्धा रजिस्टर आहे ठीक. पुढं तर अशा प्रकारे हे तुमच्या सगळ्या न्यूज होत्या FPO बद्दलची शेवटची न्यूज होती. तर हे होत्या ऑगस्ट महिन्याच्या न्यूज. थोड्याच आहेत, 4-5 न्यूज आहे, 5-6 न्यूज, तेवढ्या तरी लक्षात ठेवा. महत्वाचं या न्यूज असतील त्याच्यामधले हे FPO मधले हे 3 आकडे खूप महत्वाचे असतील, हे आपल्याला लक्षात ठेवायचे. आणि 10,000 आपल्याला काय असेल ते FPO तयार करायचे, हे महत्वाचे न्यूज असतील ठीक. तर हे होतं तुमच्या ऑगस्टचं आपलं PIBच्या न्यूज असतील त्या PIBच्या न्यूज होत्या. असंच आपण सप्टेंबरचं घेऊन येऊ. नोव्हेंबरमध्ये पेपर आहे तर सप्टेंबरचा जे असेल ते सप्टेंबर एंडिंग पर्यंत येऊन जाईल आणि ऑक्टोबर जे असेल ते ऑक्टोबर मध्ये सुद्धा तुमचं, आता सप्टेंबरचं एंड तर झालंय, ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सप्टेंबर येऊन जाईल आणि त्याच्यानंतर ऑक्टोबरच्या शेवटच्या म्हणजे 30 तारखेला किंवा 1-2 नोव्हेंबरला मी तिथे व्हिडिओ टाकून देईल ठीक. तर हे होते तुमचे जुलैच्या PIB न्यूज, हे ऑगस्टच्या PIB न्यूज तर असेच जे काही करंट अफेअरचे जे व्हिडिओ असतील मी शॉर्ट व्हिडिओ पण बनवल तर ते व्हिडिओ पण पाहत चला करंट अफेअरसाठी, जे की फायदा तुम्हाला डायरेक्टली पेपरला होईल कारण इथं मुद्दे जे असतील ते पॉइंट अतिशय महत्वाचे असतील, हे पण लक्षात. नुसतं वाचायचं म्हणून वाचू नका, क्वेश्चन ओरिएंटेड राहा की एक्झामला इथून काय विचारलं जाऊ शकतं, एक्झाम कशा पद्धतीचे प्रश्न विचारते, हे थोडेसे पाठीमागचे पेपर पाहून आपण ठरवू शकतो नाही तर होतं काय, ज्यावेळेस तुम्ही वाचत असतात त्यावेळेस मी म्हणत नाही तुम्ही अभ्यास नाही करत, तुम्ही अभ्यास खूप सारा करतात पण नेमके जर पॉइंट जर त्याच्यातून कळले नाही तर नुसता वाचण्यात वेळ जाईल आणि ते तुम्हाला चांगल्यापैकी मार्क देऊ शकत नाही. म्हणून एक्झाम ओरिएंटेड मटेरियल काढायचं शिका. जे मटेरियल एक्झाम ओरिएंटेड आहे ते बाजूला करा आणि आपला अभ्यास तिथून स्टार्ट करा ठीक. तर आपण भेटूया नवीन अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद, थँक्यू.